गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट वन लेक्चर त्यामध्ये आपण बघितलं सोमॅटोटायझेशन डिसऑर्डर. काय बघितलं? सोमॅटोटायझेशन किंवा डिसवियोजित विकृती आपण बघितला. आता पुढचा जो याच्यामध्ये अँझायटी इलनेस डिसऑर्डर आहे तो पॉईंट्स मी नंतर घेणार आहे. पण आता याच्यामध्ये रूपांतरित परिवर्तन विकृती, याला रूपांतरित विकृती किंवा परिवर्तनात्मक विकृती असंही त्याला म्हटलं जातं. आता यामध्ये बघा, आंतरिक मानसिक संघर्ष विशेषतः तणावपूर्ण स्थितीत अकस्मात तीव्रपणे किंवा नाट्यमयरित्या, या नाट्यमय ह्या शब्दाकडे लक्ष द्या, नाट्यमयरित्या शारीरिक दोषाच्या माध्यमातून व्यक्त होतात आणि ते रुग्ण प्रकट होणाऱ्या शारीरिक लक्षण दोषांचे शारीरिक इंद्रियजन्य दोषात त्याचं कारण आढळत नाही. अशा विकृतीस काय म्हटलेले आहे? रूपांतरित विकृती असे म्हटलेले आहे. कधीकधी याला मिथ्या न्यूरोलॉजिकल विकृती पण असं म्हटलं जातं किंवा फ्रायडने याला हिस्टॉरिकल न्यूरोसिस असे पण म्हटलं जातं. परत सांगते, आपल्या अंतर्मनातील जे काही संघर्ष असतात अकस्मातपणे तीव्रपणे ते बाहेर येतात आणि नाटकीयरित्या आपण काय करतो ते त्या व्यक्तीच्या मनातून बाहेर पडत असतात. आणि त्याचं कारण, मेन कारण शारीरिक दोषामध्ये बिलकुलही राहत नाही. मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो, रूपांतरित कन्व्हर्जन म्हणजे रूपांतरित. आता याच्यामध्ये शारीरिक लक्षण दोषामध्ये बघा, वेदकारक लक्षण, कारक लक्षण दोष जे काही आहे, कारक लक्षण, वेदक लक्षण, अपस्मारिक लक्षण आणि आता कारक लक्षण जे काय आहे, रूपांतरित विकृतीमध्ये पक्षघात एखाद्या अवयवापुरता काहीचा मर्यादित असतो. कारक लक्षणामध्ये तोल सांभाळणं, इंद्रियांचा थकवा, घेण्याची समस्या, बोलण्याची समस्या, असे दोष हे कारक लक्षणांमध्ये तिथं निर्माण होतात. दुसरा दोष त्यांनी सांगितले की वेदक लक्षण. आता वेदक लक्षणामध्ये जे आपले दृश्य, श्राव्य, स्पर्श हे जे काही वेदना अनुभव आहेत ते उद्भवलेले आहेत, ते दोष त्याच्यामध्ये ते वेदक लक्षणांमध्ये दिसतात. मग कसं? डोळे लाल होणे, दृष्टी अधू होणे, अंधत्व, बहिरेपणा हे त्याच्यामध्ये येत असतं. कधी कधी विशिष्ट बधिरता तिथं निर्माण होते, स्पर्श क्षमता नाहीच, अशा प्रकारचे दोष वेदक लक्षणामध्ये दोष हे तिथं निर्माण होत असतात. पुढचं हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले अपस्मारिक लक्षण. आता अपस्मारिक लक्षणामध्ये बघा, त्यामध्ये त्यांनी सांगितले फिट्स येणे, जीभ चावली जाणे, व्यक्ती धाडकन जमिनीवर कोसळणे, जखमा होणे, नेत्र बाहुलीचे मलमूत्र विसर्जन होणे, ताबा नसणे, कुठल्याही प्रकारे हे होणे, जखमा होणे, नेत्रबाहुलीचं असंकोचन होणे, अशा मलमूत्र विसर्जनावर त्यांचा बिलकुल ताबा नसतो. यालाच त्यांनी काय म्हटलं? रूपांतरित विकृती असे म्हटलं जातं. आणि हे सगळे लक्षणं कधी काही व्यक्तीमध्ये कारक लक्षणं दिसतात, म्हणजे शारीरिक लक्षण असं म्हटलं तरी चालेल. कारक लक्षणं, वेदक लक्षण, अपस्मारिक लक्षण आणि संमिश्र लक्षण. आता याच्यामध्ये याच्यामध्ये बघा, शारीरिक लक्षण आहे ना, तिथं माझ्याकडनं जरा टायपिंगचं हे झालं. कारक लक्षण आहे, हा पॉईंट्स इथं तुम्ही लक्षात घ्या. आता त्यामध्ये संमिश्र लक्षणामध्ये कारक, वेदक आणि अपस्मारिक लक्षणे सगळे एकत्र दोष तिथं निर्माण होतात. आणि हे रूपांतरित लक्षाचे जे काही 2 आठवड्यात ही विकृतीची लक्षणं नाहीसे होतात, नंतर ती वर्षभर अधूनमधून लक्षण दोष हे तिथं उद्भवत असतात. जे 2 आठवड्यामध्ये नाहीसे होते पुन्हा पुन्हा उद्भवतात. रूपांतरित विकृतीचे जे काही आहे की जास्तीत जास्त कोड्यात पडतं की ती एखादी व्यक्ती मानसिक संघर्षातून म्हणजे शारीरिक दोषाच्या माध्यमातून प्रकट होत असते, पण व्यक्तीची मानसिक संघर्षातून सुटका होऊन ती हे शांततेत होतं. म्हणजे आता याच्यामध्ये बघा, या सगळ्या गोष्टींचा आपण जेव्हा विचार करतो ना, त्यामध्ये या काही दोषांचा जेव्हा काही विचार केला जातो, शारीरिक दोष हा तिथं, हे बघा आता विद्यार्थी मित्रांनो, रूपांतरित दोष कन्व्हर्जेटिव्ह डिसऑर्डर आहे, त्याच्यामध्ये आपण त्याची लक्षणं मानसिक संघर्षाचं एक मेन तिथं कारण हे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये तिथं दिसून येतं. आता मुख्य ते हे जे काय आहे की शारीरिक दोषाच्या माधून आंतरिक मनातून सुटका ही तिथं मोठ्या प्रमाणामध्ये तिथं होत असते. आणि जास्तीत जास्त जीवन जबाबदारीपासून अडचणीतून मुक्तता,
इतरांपासून सहानुभूती मिळवणे, अशामुळे ह्या व्यक्ती ते वागण्याचा तिथं प्रयत्न करा. बघा हे विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी बघा आपण म्हणतो देवीच्या इथं जातो किंवा कुठे मंदिरांमध्ये जातो, काही लेडीज अंगात येणं हा प्रकार हा कन्व्हर्जन डिसऑर्डरमध्ये किंवा रूपांतरित विकृतीमध्येच तिथं दिसून येत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये खूप ताण आणि ॲक्च्युली काय असतं, घरामध्ये जेव्हा त्या व्यक्तीची अवहेलना होते, कोणी त्या व्यक्तीला विचारत नाही, मग बाहेरून आपल्याला समाज किंमत करेल तर काहीतरी मला कोणी चांगलं म्हणेल, अशा प्रकारे जेव्हा ती व्यक्ती चांगलं वागण्याचा किंवा होण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती मग असं अंगात येणं, बाहेर गेलं म्हणजे देवाच्या इथे गेलं म्हणजे 4 जण पाया पडतात, 4 जण विचारतात, अशा प्रकारे म्हणजे अंगात येणं हा प्रकार इपिलेप्सी किंवा झटके हे प्रकार याच्यामध्ये कन्व्हर्जन डिसऑर्डरमध्ये हे मोठ्या प्रमाणात तिथं निर्माण होत असतात. म्हणजे याच्यामध्ये जे रुग्णामध्ये जे काही लक्षणं तयार होतात, आंतरिक संघर्ष होतात, ती व्यक्ती आपोआप तिचं सॉल्व नाही करू शकत, मग ती ड्रामा तिथं करते. मग मुद्दामून काही वेळेस बघा खूप काही जण भांडण आले का दातखिळी बसणार, चक्कर येणं. ॲक्च्युली त्या परिस्थितीपासून ती जबाबदारी ते पेलू शकत नाही. सहानुभूती मिळवणे, आधार मिळवणे किंवा आक्रमक अशा आवेगीच्या यापासून ह्या बसवण्याचा तिथं प्रयत्न करत असतात. मग यांना उपचार किंवा मानसिक उपचारांची मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया.